नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता वळूयात बातमीकडे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ हे मुंबई नाक्यावरून ते राहत असलेल्या ठिकाणी अशोका मार्गे रोडने जात असताना त्यांना भारतनगर वडाळा रोड येथे लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. तेव्हा त्यांनी त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावून त्या ठिकाणी गेले असता त्यांनी त्या ठिकाणी काय प्रकार आहे व काय झाले याबाबत विचारपूस केली असता गर्दीतील जमा असलेल्या लोकांकडून माहिती मिळाली. एका इसमाने परवेज शेख नावाच्या इसमास चाकूने भोगसून मारहाण केली असून त्या इसमास दवाखान्यात नेण्यात आले आहे अशी माहिती मिळाली. तेव्हा एका संशयित इसम पळत जाताना दिसला व त्याच्या अंगावर रक्ताचे डाग दिसून आल्याने त्या इसमाचा संशय आल्याने पोलीस अंमलदार आप्पा पानवळ यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार शरद सोनवणे, धनंजय शिंदे, महेश साळुंखे, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, अमोल कोष्टी, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर आरोपितास ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव गाव विचारता त्याने नाव अकीब गुरफान इद्रिस सय्यद, वय वर्ष 28, राहणार भारतनगर वडाळा रोड नाशिक असे सांगितले. त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने सांगितले की परवेज शेख व मी मित्र असून रात्री 9 वाजेच्या सुमारास माझे परवेज शेख यांचे मोबाईल खरेदी विक्रीवरून वाद झाल्याने मी त्यास चाकूने वार करून भोकसले असल्याची कबुली. त्यावरून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक दाखल असल्याने सदर इसमास पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिले आहे.